नमस्कार, मी भावेश. आपण हा जनतेचे व्यासपीठ या मराठी पॉडकास्टवरती आज आपण आपला वार्ड आपला नगरसेवक चालू करत आहोत. तर त्यासाठी आपल्या मंचावरती आहेत प्रभाग क्रमांक 11 मधील कुमारी साक्षी कैलास विदाते मॅडम. त्यांच्याकडनं आपण त्यांची ओळख जाणून घेऊया. नमस्कार, जय महाराष्ट्र. माझं नाव साक्षी कैलास विधाते. माझं जे प्राथमिक शिक्षण आहे ते माझ्याच वॉर्डामध्ये जी शाळा आहे तिथेच झालं, जनता विद्यालय सातपूरमध्ये. आणि त्यानंतर मी बॅचलर केलं केटीएम कॉलेजला बीवोक ड्रामॅटिक्समध्ये, नाटकामध्ये. मी ऍक्च्युली पहिले थिएटर आर्टिस्ट होते आणि त्यानंतर मी मास्टर केलं मास कम्युनिकेशन आणि जर्नलिझम मध्ये, म्हणजे आता लास्ट इयर माझं चालू आहे. तर असा माझा सगळा एज्युकेशनल प्रवास झाला. आता तुमचं एज्युकेशनल चालू आहे हो, म्हणता येईल लास्ट आपल्याला. इयर बरोबर लास्ट आहे. इयर झालं. पण तुम्ही एज्युकेशन चालू असताना तुम्ही राजकारणाकडे कसं काय वळलात? राजकारणाकडे वळण्याचं रिझन म्हणजे की माझं बॉर्न अँड बॉटम सातपूरच आहे. माझ्या घरातील कित्येक बरोबर. पिढ्या ह्या सातपूर गावामध्ये गेल्या आणि त्यानंतर माझा जन्म हा सातपूरचा आहे. त्यामुळे मी माझ्या जेवढा मतदारसंघ आहे किंवा माझा प्रभाग आहे त्यातील गोष्टी मी माझ्या डोळ्यांनी किंवा त्यातील अडचणी मी माझ्या डोळ्यांनी बघितलेल्या आहे. तर कुठे ना कुठे राजकारण ही गोष्ट मला आवडायची, पण राजकारण ही गोष्ट फक्त आवडून काही होत नाही. त्या गोष्टीसाठी तुम्ही प्रत्यक्ष कृती करणं खूप गरजेचं आहे. गरजेचं असतं. आणि मी प्रभागातील लोकांच्या समस्या बघितल्या तर ठरवलं की आता आपल्याला जी आवड आहे तीच आपण आपलं एक करिअर म्हणून निवडावी किंवा आपण लोकांची सेवा कशी करता येईल, करण्यासाठी किंवा कशी कशा करता येईल, पद्धतीने जाता कशी येईल आपल्या करता येईल, लोकांपर्यंत पोहोचता येईल. कसं पोहोचता येईल, त्या माध्यमातून मी राजकारण ही गोष्ट निवडली. मग तुम्ही राजकारणात येण्यासाठी तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड हे राजकारणी होतं, की तुम्ही स्वतःच आता लोकांची सेवा करण्यासाठीच राजकारणामध्ये आलात असं म्हणता येईल? नाही, माझं कुठलंही फॅमिली बॅकग्राऊंड हे राजकारणी नाहीये. मी एक सर्वसाधारण घरातलीच मुलगी आहे. माझे ओके. वडील शेतकरी आहे. शेती करतात. हो, शेती करता आणि माझं बॅकग्राऊंड तसं नाहीये, पण मग मी पहिली जी मुलगी निघाली आहे, की जी घरामध्ये घरामधनं पहिली मुलगी राजकारणाकडे विधात्यांमधली वळवत आहेत. की जी मुलगी आहे, की जी राजकारणामध्ये काम करते. बरोबर आहे. बरं, तुम्ही आता कोणत्या पक्षाकडनं इच्छुक उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्यासाठी आहात? हो. शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे ओके. या पक्षाकडनं मी इच्छुक उमेदवार आहे. गेल्या 2 वर्षापासून मी पक्षामध्ये काम करते. लोकसभा जे इलेक्शन झालं त्याच्या आधीपासून मी पक्षात जॉइन कार्यरत झाली आणि आहेत. कार्यरत करते. बरोबर आहे. मग तुम्ही आता त्याच्या पक्षामध्ये काम करताय, तिथं कुठे एखादं पद आहे का तुमच्याकडे? हो. मी युवती सेना महानगर प्रमुख आता सध्या सांभाळते, त्या पदावर आहे मी. आणि पहिले मी युवती सेनेचे विभाग प्रमुख आणि त्यानंतर मी आता महानगर प्रमुख या पदावर काम करते. बरोबर आहे. बरं, आणि आता तुम्ही जे आता राजकारणामध्ये वळलात म्हणतात, मग तुम्ही उद्धव बाळासाहेबांचं शिवसेनाच का निवडली? जसं की वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं एक वाक्य आहे, म्हणजे एक शिवसेनेचं वाक्य आहे, की 80% समाजकारण आणि 20% राजकारण. तर त्या वाक्याला मी माझ्या मनाशी धरलं आणि की आपल्याला समाजकारणच करायचं. राजकारण ही गोष्ट खूप वेगळी आली. आता जरी मला कोणी विचारलं, की तुला नगरसेवक का व्हायचंय? तर मी हेच सांगेल, की मला फक्त समाजकारण या गोष्टीसाठीच नगरसेवक व्हायचं. मला त्यामध्ये कुठलंही राजकारण नाही एक आणायचंय. बेसिक घरातून आल्यामुळे तुम्हाला लोकांच्या अडचणी माहिती आहेत, त्यासाठीच तुम्हाला राजकारणात यायचंय. हो, राजकारणात द्यायचंय. त्यामुळे मी शिवसेना हा पक्ष निवडला. माझ्या घरातले तसंच पहिल्यापासून शिवसेनेला म्हणजे शिवसेनेला सपोर्ट करत आले पहिल्यापासून आणि मी माझ्या घरात नेहमी फक्त वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं नाव ऐकलंय. त्यानंतर माननीय शिवसेना प्रमुख आपले उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आता जे युवा सेना प्रमुख आहे आदित्य साहेब यांचेच नाव ऐकले. तर बरोबर. पहिल्यापासून होऊन गेलं, की आपल्याला ठाकरेंची शिवसेनाच करायची, शिवसेना हवी. ठाकरेंची शिवसेना आहे. हो. बरोबर आहे. बरं, तुम्हाला राजकारणात येण्याची जी प्रेरणा म्हणतो आपण, ती कोणापासून भेटली? राजकारणात येण्याची प्रेरणा मला म्हणजे आता जेव्हा माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं तेव्हा तर मी खूप छोटी होते. त्यामुळे मला एवढ्या गोष्टी माहिती नव्हत्या. प्रेरणा मला आता जरी मी म्हटलं तर मी आता त्यांनाच मानते, की त्यांनी जे कामं बाळासाहेबांचं जे केले आहे ते महाराष्ट्रासाठी, बरोबर. खास करून मराठी माणसासाठी किंवा मराठी माणसाच्या हितासाठी त्यांनी जे कामं केले, ती गोष्ट बघितली मी आणि कुठे ना कुठे मराठी माणूस हरवला जातोय. आपण आता बघतोय आजच्या काळामध्ये. आजच्या काळामध्ये हां, त्या गोष्टी त्या दिसतायत. गोष्टी जर आपल्याची जर मराठी माणसाचे अस्तित्व टिकवायचं असेल, तर त्या गोष्टीसाठी आपल्याला पुढे येणं खूप गरजेचं आहे किंवा किंवा सोबत काम त्यांच्या करणं सोबत कोणतरी उभं सोबत राहायला काम पाहिजे. करणं गरजेचं आहे. आज आपण बघतोय की जे मागं आता मराठी भाषेवरनं पण झालं होतं. बरोबर. तर त्या गोष्टीसाठी आम्ही सर्वांनी म्हणजे आपले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे माननीय त्यांनी पण सर्वांनी आंदोलन केलं. राजसाहेबांनी आंदोलन केलं राजसाहेबांनी केलं. आणि कुठे ना तो मुद्दा म्हणजे सरकारला महत्वाचा मुद्दा म्हणता येईल आपल्याला सरकारला तो ती आता गोष्ट मराठी कॅन्सल भाषेसाठी. करावी लागली. तो त्यांचा निर्णय रद्द करावा लागला आणि त्यामुळे आपली मराठी भाषा ही टिकून राहिली.
तर त्या असं आहे. मुद्द्यामुळे आपल्याला एक हा, त्या जी कुठे त्यांनी जवळ एक निर्माण झाली जवळ एक त्याच्यामुळे निर्माण मराठी झाली आणि माणसाला. अजून एक होऊन गेलं की जे कुठे ना कुठे लोकांना वाटत होतं की महाराष्ट्रात मराठी माणूस संपत चाललाय, तर ती गोष्ट नाही. जेव्हा ठाकरे कुटुंब आहे तर मराठी माणूस संपणार नाही. संपणार नाही, बरोबर आहे. नाही. आता प्रभाग क्रमांक 11 आपण म्हणतोय, हम्म. तर त्याची बाउंड्री लाईन काय असं आहे आता आपली प्रभाग क्रमांक 11ची काय सांगणार तुम्ही? आणि एक मतदार किती आहेत आपल्या या प्रभागामध्ये? या प्रभागात मतदार आहे 42,300. त्यात 22,500 22,800 मतदान हे पुरुष आहे आणि 19,300 मतदान हे स्त्रियांचं आहे. बरोबर आहे. त्यामध्ये ऍक्च्युली कसं माझा जो मतदारसंघ आहे त्यात थोडासा स्लम एरिया जास्ती आहे. त्यामुळे बरोबर. प्रॉब्लेम स्लम एरियाचे जास्ती जास्ती बाकी प्रॉब्लेम याच्यापेक्षा असतात, विचार बरोबर केला आहे. तर. मग तुम्ही ड्रेनेज लाईन म्हणा, रस्त्याचे प्रॉब्लेम आहे, लाईटचा इश्यू आहे, त्यानंतर बेरोजगारी. आता बेरोजगारी. एमआयडीसीचा काही भाग हा माझ्या प्रभागात आहे, पण तरी पण त्याचा काही फायदा नाहीये. जरी कामगार आहे तर कामगारांच्या अनेक अडचणी आहेत. त्यांना त्या खूप अडचणी अडचणी असेल. सोडवणारं कोणी नाहीये किंवा त्या आपलं असं कोणी नाहीये की लोकांपर्यंत पोहोचणारे व्यक्ती कोणी आपलं असं नाहीये. कोणी नाही की त्यांच्याशी ते चर्चा करून किंवा त्यांची जी अडचण सांगून सोडवल. जरी काही सांगतील. जणांना अडचणी सांगितल्या तर ते दुर्लक्ष करतात त्या गोष्टींकडे. तर त्या बरोबर आहे. गोष्टीसाठी उभं राहणं गरजेचं आहे. एक खंबीर नेतृत्व म्हणून हो, कोणी पाहिजे. पाहिजे. नाशिक महानगरपालिकेतला जो आपला प्रभाग क्रमांक 11 आहे, त्यामध्ये आता ज्या अडचणी आहेत, त्या अडचणी तुम्हाला काय वाटतं त्या अडचणींबद्दल? आणि त्या अडचणींना तुम्ही सामोरं कसं जाणार? किंवा त्या अडचणी ज्या मतदारांच्या त्या कशा पद्धतीने सोडवणार? प्रभाग क्रमांक 11 मध्ये जास्ती करून रस्त्यांचं काँक्रिटीकरण करणं गरजेचं आहे. जसं की आपण एमआयडीसीचे रस्ते बघितले, त्यामध्ये खूप खड्डे आणि ते जर काँक्रिटीकरणाचे झाले तर कुठे ना कुठे खड्ड्यांचं प्रमाण हे कमी होईल. मी असं नाही म्हणत की पूर्ण बंद म्हणजे होणारच नाही, पण होणारच नाही, कारण प्रमाण हे एमआयडीसी कमी म्हटले की होईल. मोठे वाहन हा, येणारच आहेत. ते तर होणारच आहे. त्यामुळे ते जर ते रस्ते काँक्रिटीकरणाचे झाले तर ते खड्ड्यांचं प्रमाण कमी होईल. राहिला बाकीचा प्रश्न, तर अतिक्रमण खूप आहे माझ्या प्रभागात. तर त्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. अतिक्रमण हटवून पण त्या लोकांना पर्यायी मार्ग देणं देणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. गरजेचं आहे. कारण ते लोक आता तिथं वास्तव्यास आहेत. त्यांचं अतिक्रमण आपण म्हणतोय की धंदा जे हा. हातावरचे लोक आहेत, त्यांना तिथून बाजूला सरकवणं पण अवघड आहे हम्म. आणि किंवा त्यांची काहीतरी सुख-सुविधा पण आपल्याला करून देणे हो, गरजेचे कारण की असणार आहे. त्यावर त्यांचं सर्व कुटुंब, अवलंबून घर खर्च असतं. वगैरे सगळ्या बरोबर गोष्टी आहे. अवलंबून आहे. त्यामुळे आपण त्यांना पूर्ण बंद करणं तर शक्य नाहीये. आणि राहिला प्रश्न बाकी महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न आहे, की महिला ज्या कामाला रोजगार आहे किंवा कामगार आहे, ज्या सकाळी जातात किंवा कामाला संध्याकाळी जातात, जातात. लेट बरोबर आहे. घरी येतात, तर यांना सुरक्षित फील व्हावं किंवा प्रभागामध्ये सेफ वाटावं सेफ यासाठी वाटावसाठी यासाठी गोष्टी अडचणी. करणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण त्यांना सीसीटीव्ही कॅमेरे बसवू शकतो, ज्यामुळे त्या बरोबर आहे. कुठे ना कुठे त्यांना असं वाटेल की आपल्यासोबत कोणीतरी कोण आहे किंवा आहे किंवा हा, आपल्यावरती वॉच ठेवून आहे वॉच बुवा ठेवून येणं आहे. असेल. ती गोष्ट गरजेची आहे. त्यानंतर जे आपले आरोग्य शिबिर घेऊ शकतो, की आज आपण बघतो माझ्याकडे स्लम एरिया जास्ती आहे बरोबर आणि आहे. स्लम एरिया असल्यामुळे आरोग्याच्या सुविधा, आजूबाजूचा परिसर पण बऱ्यापैकी परिसर खराब स्वच्छता असतो. नाहीये, स्वच्छता स्वच्छता नाहीये. केली जात त्यामुळे नाहीये. आपण बघतो की आरोग्य कुठे ना कुठे धोक्यात आहे त्यांचं. तर त्यासाठी उपाययोजना करणं गरजेचं आहे प्रभागामध्ये. आणि तसेच मुलं किंवा बेरोजगार जे मुलं आहेत त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध संधी करून करून देण्यास. गरजेचं आहे. बरं तुम्हाला वाटतं की महापालिकेत तुमच्या प्रभागामध्ये जे आपण तुम्ही आता जे म्हटलं की परिसर साफ स्वच्छताच्या गोष्टी झाल्या पाहिजे, ह्या पालिकेकडनं होत आहेत की करून घ्याव्या लागतील असं काय वाटतं तुम्हाला? आता कसं झालंय, 2017 मध्ये शेवटची नगरसेवक म्हणजे महानगरपालिका इलेक्शन झालं महानगरपालिका होतं. झाली. बरोबर. त्यामुळे त्यांचा जो कालावधी होता तो 2022 मध्ये त्या नगरसेवकांचा संपला. संपला. आता जे मध्ये 2, 2.5, 3 वर्षाचा जो कालावधी केलाय त्यामध्ये पूर्ण दुर्लक्ष प्रशासन झालं. होतं. प्रशासनाचं दुर्लक्ष झालेलं आहे. कारण की तिथे कोणी काम करून घेणारा व्यक्तीच नाही राहिलाय. आता ठीक आहे, महानगरपालिका काम करते, असं नाही की काम नाही करत आहे, पण एका कामासाठी तुम्हाला खूप 10-10 वेळेस फॉलोअप घ्यावा लागतो फॉलोअप घ्यावं आपल्याला. लागतं, 10-10 वेळेस त्यांना सांगावं बरोबर आहे. लागतंय. त्यामुळे ती गोष्ट आहे की काम पटापट होत नाही किंवा एखादी गोष्ट आपण म्हणतो ना, हातातून निघून गेल्यावर त्या गोष्टीचं जर काम झालं तर मग ती गोष्ट चुकीची आहे. चुकीचे आहे असं वाटतं. त्यामुळे म्हणजे अगोदरच थांबवणं कोणीतरी त्यांना सांगणारं किंवा करून घेणारं पाहिजे त्या हो, गोष्टी. बरोबर अगोदरच आहे. ती गोष्ट थांबवणं गरजेचं आहे. बरोबर आहे. त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. बरं जे युवा नेतृत्व आपण म्हणतो तिथं आता तुम्ही करतायत. जे तिथले तरुण आहेत त्यांचा रोजगार असणार हं. आहे किंवा त्यांचं शिक्षण असणार आहे. महिला म्हणतो आपण त्यांचं शिक्षण असणार आहे किंवा त्यांचं आरोग्य आहे. यासाठी असे ठोस पावलं काय उचलली गेली पाहिजे? आरोग्य जे झालं ना, तर आरोग्यासाठी तुम्ही महिन्याला किंवा 15 दिवसाला शिबिर घ्या, ज्यामध्ये तुम्ही लोकांच्या अडचणी, आरोग्यासंदर्भात ज्या अडचणी त्या तुम्ही लोकांना त्या गोष्टीची माहिती हां, दिली गेली माहिती दिली पाहिजे. पाहिजे. आता आपण बघतो की खूप साऱ्या गव्हर्नमेंटच्या, सरकारच्या अशा योजना आहे की ज्यामार्फत आपल्याला उपचार मोफत होतात किंवा उपचारामध्ये काही प्रमाणात सूट मिळते.
जी काही काही जे गरीब घरातील गरीब कुटुंबातील लोक आहे जे मोठ्या मोठ्या गोष्टी आरोग्य म्हणजे जे आरोग्य संदर्भात जे खर्च ते खर्च येतात करू मोठ्या नाही शकत. आजारांचे जे असतात ते त्यांना मग ते खचतात ते, त्यांना असं वाटतं की आता एवढा मोठा खर्च आहे तर मग आपण कसा करणार नाही काही करू त्या गोष्टी. शकत. तर काय मेन अडचण हीच आहे ना की गव्हर्नमेंटच्या ज्या योजना आहे ना त्या लोकांपर्यंतच पोहोचत नाहीये. फक्त त्या अ, ऐकल्या किंवा त्यांना काही काही आहेत ठिकाणी गव्हर्नमेंट कडनं काहीतरी आहेत, आपण म्हणू शकतो हो त्या योजना, पण मग ते लोकांपर्यंत पोहोचवल्या पोहोचत नाही. जात नाहीत गाईड असं. केलं नाही जात ऍक्च्युली. मेन प्रॉब्लेम हा होता की त्यांना गाईड केलं नाही जात. तर ते जर त्या अडचणी किंवा त्या योजनाबद्दल माहिती घ्यायला कुठे गेले ना, तर त्यांना लोक व्यवस्थित किंवा पूर्णपणे माहिती देत माहिती नाही. दिली जात त्यांना नाही. फक्त टाळलं जातं की आले तुम्ही प्रश्न विचारला, असं काही योजना नाहीये किंवा असं असं आहे, नाही होऊ पूर्ण शकत. माहिती भेटत नाही पूर्ण त्यांना. माहिती देत नाही. पण त्यांना ती माहिती देणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी मी वेगवेगळे शिबिर घेणार आहे म्हणजे की योजना झाल्या तुमच्या आरोग्यासंदर्भात, रोजगार संदर्भात, तुमच्या ज्या पण अडचणी म्हणजे मी नगरसेवक हो ना होतो तो प्रश्न पुढचा आला. पण मी बाकीचे सगळे माझ्या प्रभागातील एक जे समाजकारण म्हणून त्या गोष्टी समाजकार करणार नागरिक आहे. आहे त्यांच्यासाठी मी 24 तास उपलब्ध राहणार आहे. बरोबर आहे. बरं, जो मनपाचा जो वार्षिक बजेटचा जो खर्च येतो, हम्म. आता आपण 42,000 काहीतरी अमाउंट म्हटली याची मतदारांची, बरोबर आहे. हम्म. तर तो जो मनपाचा बजेटचा जो खर्च येतो तो कशा पद्धतीने युटिलाइज झाला पाहिजे असं वाटतं तुम्हाला प्रभाग क्रमांक 11 साठी? अ, प्रभाग क्रमांक 11 मध्ये आपण विचार करायला गेलो ना, स्लम एरिया असल्यामुळे ना तिथे आरोग्य, त्यानंतर मुलांचं शिक्षण, शिक्षणावरती भर शिक्षण दिली गेली पाहिजे. शिक्षण खूप गरजेचं आहे. आता आपण बघतो की शिक्षणाचं प्रमाण जे आहे ते वाढलं आहे. पण मग त्याला असं एक 10वी पर्यंत शिकता, पण पुढे लिहिता ग्रॅज्युएशन वाचता आलं तरी भरपूर आहे, त्यासाठी अशा ह्या गोष्टी ग्रॅज्युएशन होत लिहिता वाचता ते ठीक आहे. पण मग आता आपण बघतो की सगळं शिक्षणावर आपण जो पण रोजगार मिळतो किंवा रोजगार आहे, ते आपल्या बरोबर आहे. डिग्रीवर शिक्षणावर अवलंबून आहे. तर मुलांना शिक्षणासंदर्भात गाईड करण्याचं शिबिर गेले पाहिजे. 10वीची मुलं असो, 12वीची मुलं असो किंवा त्यांना ते त्याच्यावरती 10वी नंतर काय मार्ग असणार आहेत, 12वी नंतर कोणते त्याच्यासाठी मार्ग आहेत शिक्षणाचे, त्या गोष्टी सांगितल्या गेल्या पाहिजे. मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. त्यानंतर आरोग्यासाठी करणं गरजेचं आहे की लोकांच्या ज्या पण अडचणी आहे, जे गरीब घरातील कुटुंब आहे ज्यांच्या आरोग्याच्या संदर्भात काही अडचणी आहे, त्या सोडवल्या गेल्या पाहिजे त्या निधीमधनं. त्यानंतर रस्त्याचे जे प्रॉब्लेम आहे, ड्रेनेजचे प्रॉब्लेम आहे, ज्या ओपन मध्ये ड्रेनेज आहे, ओपनली ज्यात अंडरग्राऊंड किंवा त्याला हे करणं गरजेचं, त्यामुळे बंद केलं आरोग्य पाहिजे. सेफ राहील किंवा बरोबर आहे. कुठलाही रोग आ, पसरणार नाही पसरणार नाही त्यासाठी, त्या बरोबर आहे. गोष्टीचे. तर त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यासाठी ते युटिलाइज केलं गेलं पाहिजे. बरोबर. आत्ताच्या याच्यामध्ये सोशल मीडिया जे म्हणतो आपण, हम्म. त्याचं जग त्याच्यावरती चाललं असंही म्हणता येईल आपण. तुम्ही आता शिबिर वगैरे घ्यायचं म्हणतात, बरोबर आहे. पण त्या व्यतिरिक्त बहुतेक लोकांकडे आता मोबाईल आहे. शिबिराला कोणी प्रत्यक्षात जात नाहीत. या अशा बहुतेक जागेवरती अडचणी पाहायला भेटतात. तर त्याला तुम्ही दुसरा मार्ग काय अवलंबणार की त्या लोकांपर्यंत त्या गोष्टी पोहोचल्या पाहिजेत असं? सोशल मीडिया तर आजसाठी खूप मोठा प्लॅटफॉर्म उपलब्ध झालाय की तुम्ही लोकांशी डिरेक्टली कनेक्ट होऊ शकता. किती म्हणजे लांब व्यक्ती असली तरी तुम्ही कनेक्ट करू शकता. आता हा तर माझा मतदारसंघ आहे. यात तर मी इझिली कनेक्ट होऊ शकते. तुम्ही WhatsApp वगैरे सोशल मीडियाच्या माध्यमातून कनेक्ट होऊ शकता. WhatsApp ग्रुप असतील किंवा हां. चॅनल्स वगैरे अशा चॅनल पद्धतीने. आता मी माझं स्वतःच YouTube चॅनल पण मी स्टार्ट केलेलं आहे 1 महिन्यापासून. तर बरोबर. त्यामार्फत मी लोकांना मी केलेले कामं किंवा मी लोकांना कशी मदत करू शकते हे पोहोचवणार आहे लोकांपर्यंत. त्या गोष्टी शेअर मॅन टू मॅन करून कनेक्ट होत आहेत हो, त्याच्यामुळे आपल्याला. त्या गोष्टी शेअर करून किंवा प्रत्यक्ष जेव्हा ते कामं बघतील, तेव्हा त्यांना विश्वास बसेल की नाही कोणीतरी आपल्यासाठी काम करतंय किंवा आपण हक्काने त्या व्यक्तीकडे जाऊ शकतो आपली अडचण घेऊन. तर हा एक प्लॅटफॉर्म आहे. त्यानंतर तुम्ही तुमच्या अडचणीसाठी एक ॲप बनवू शकता की जर तुम्हाला काही तक्रार आहे, सपोज लाईटचा प्रॉब्लेम असं काय असं, तुम्ही ॲपद्वारे तक्रार देऊ शकता. वेबसाईटद्वारे क्रिएट केली, जर मी माझ्या प्रभागाची वेबसाईट क्रिएट केली तर त्याद्वारे मी त्यांच्याशी कनेक्ट होऊ शकते. तसं तर मी भेटूच शकते. पण मग एक जर अर्जंट असेल किंवा आपण लगेच म्हटलं की लगेच आपल्या प्रत्यक्ष एका क्षणात आपण समोरच्या व्यक्तीपर्यंत नाही पोहोचू नाही शकत. पोहोचू शकत. पण पण मग आपल्याकडे फोन ही अशी गोष्ट नाही की आपण एका क्षणात समोरच्या व्यक्तीशी कॉन्टॅक्ट करू शकतो कॉन्टॅक्ट करू किंवा शकतो, पोहोचू आपण शकतो. पोहोचू शकतो. तर मग त्यामार्फत ते माझ्याशी किंवा फोनवरती प्रॉब्लेम सॉल्व्ह केले प्रॉब्लेम जाऊ सॉल्व्ह शकतात, करू कोणीतरी तिथे शकतो. अवेलेबल करून हां. आपल्याला. तर ते एक आहे की ते माझ्याशी त्या थ्रू पण कनेक्ट होऊ शकता. मी प्रत्यक्षात असणारच आहे. पण एक लगेच कनेक्ट व्हायचंय तर ते बेस्ट ऑप्शन आहे. बरोबर आहे. जो आपल्या प्रभागासाठी जो महापालिकेकडनं बजेट, आधी प्रश्न मी तुम्हाला तो विचारला तुम्हाला. तर तो जो बजेट येतो, त्याचा जो तुम्ही मतदारांपर्यंत त्याची पारदर्शक मनपाची आणि मतदाराची पारदर्शकता कशा पद्धतीने आणाल? जसं की मी आता ॲपचं सांगितलं आणि वेबसाईटचं सांगितलं, की ऑनलाईन सर्व गोष्टी आता उपलब्ध झाल्या आणि ऑनलाईन आता सर्वांना सर्व गोष्टी माहिती झाल्या, की कसा फोन वापरला जातो. जरी वयोवृद्ध असले किंवा
नवीन नागरिक कोणी असो त्यांना सर्वांकडे आता स्मार्टफोन आलेले आणि बरोबर आहे. त्याद्वारे तुम्ही पूर्ण पारदर्शकता दाखवू शकता की हेल्पलाईन नंबर वगैरे ह्या गोष्टी करून जो पण महानगरपालिकेकडनं फंड येईल की जो जे पण किंवा खर्च या हा विकास कामांसाठी एवढा फंड फंड आला आलेला आहे, आहे हा ह्या तो गोष्टी कुठे तुम्ही मी सांगता येतील. युटिलाइज करणार आहे किंवा मी कुठे युटिलाइज केलाय त्याचा मी फोटोज व्हिडिओद्वारे किंवा सर्व गोष्टींचं मी व्यवस्थित त्या वेबसाईटवर त्या ऍपवर माहिती हं, पुरवू शकते पुरवू आणि शकतात. नागरिक ते बघू शकता म्हणजे की की कुठलेही आपल्या न प्रभागाला लपवता एवढा फंड हा आला आहे आणि हा इथे युटिलाइज केला जाऊ केला जाऊ शकतो शकतो हा किंवा होतोय हे त्या होतोय म्हणजे एक पारदर्शकता झाली त्या हा कामाची, की हा एवढा फंड आपण इथे युटिलाइज केला आहे असं. हा बरोबर आहे. कुठलाही म्हणजे कोणती गोष्ट न लपवता किंवा खोटं दाखवता असं काही नाही जे काय ते रिअल गोष्ट नागरिकांपर्यंत पोहोचवली पोहोचवण्याचा गेली तो एक पाहिजे. मार्ग राहील. बरोबर आहे. प्रभागातील जे तरुण आहेत, ते आता तुम्ही जे अनुसूचित जाती जमातीचा जो आकडा बोलले, त्यासाठी हम्म. रोजगार, शिक्षण ह्या ज्या गोष्टी आहेत, याच्या संदर्भात तुम्ही काय ट्रेनिंग सेंटर वगैरे काही करणार आहात? किंवा काही अशा कुठल्या योजना कशा पद्धतीने त्या लोकांसाठी राबवणार? हां. तर आता कसं असतं ना, की आपण सगळ्या गोष्टींकडे म्हणजे सगळ्या अडचणी त्यांच्याकडे आपण लक्ष देतो. पण युथ किंवा जे तरुण पिढी आहे, त्यांच्या ज्या अडचणी त्यांच्याकडे कोणीच लवकर बघत नाही. बरोबर आहे. तर तरुण पिढीच भविष्य जे म्हणतो आपण, भविष्य पण तर हां, त्या तरुण पिढीला वावच दिला जात नाही त्या गोष्टींचा हां. असे तर म्हणता येईल. तोच होता, की त्यांच्याकडे लक्ष दिलं जात नाही आणि माझं खरं तर पॉइंट हाच आहे, की राजकारणाचा, की एक महिला आणि दुसरी तरुण पिढी, की त्यांच्या अडचणी मी स्वतः एक आता तरुण पिढीमधली, तर मला माहिती आहे अडचणी काय. बेरोजगारी झाली. आता आपण बघतो, की काही-काही मुलं-मुली असे आहेत ज्यांच्याकडे डिग्री पण त्यांच्याकडे जॉब नाहीये. तर त्यांच्याशी संवाद साधून त्यांना वेगवेगळ्या योजनांमार्फत किंवा तुम्ही शिबिर घेऊन त्यांना गाईड करू शकता. आपण बघतो, की आजकालच्या पिढीला डिप्रेशन ही गोष्ट खूप लवकर पकडते. पकडते, बरोबर आहे. डिप्रेशन त्यांना असं वाटतं, की ही गोष्ट जरी ती गोष्ट छोटी असली आणि ते लवकर डिप्रेशनमध्ये चालून जातात किंवा त्यांना असं वाटतं, की आता मी काहीच करू शकत नाही. तर त्या गोष्टीसाठी त्यांना गाईड करणं, मोटिव्हेशन देणं गरजेचं आहे. गरजेचं असतं. लहान मुलं आहेत त्यांना शिक्षणाचं महत्त्व देणं गरजेचं आहे. कारण की अजूनही काही स्लम एरियामधली लोकं आहेत किंवा जे मुलं आहेत छोटे बालक, की जे शाळेकडे दुर्लक्ष दुर्लक्ष करतात. करतात किंवा तर त्यांचे पालक पण आपण म्हणता येईल, की तेही म्हणतात, की शिकून काय करणार या गोष्टी. मग तेही पालक याला पाठवत नाही, शिक्षणासाठी हां, पाठवत नाही, तर अशाही गोष्टी पाहायला भेटतात. हां, त्यांना पण शिक्षणाचं महत्त्व समजून देणं पालकांपर्यंत पण हां, त्या गोष्टी पोहोचल्या पाहिजेत. गरजेचं आहे आणि शिक्षण ही गोष्ट खूप खूप म्हणजे माणसाच्या आयुष्यातली खूप सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती तुमच्याकडे असणे गरजेचं आहे. जर तुम्ही शिकेल असाल ना, तर तुम्ही कोणत्याही अडचणीला समोर जाऊ शकता. सामोरं जाऊ शकतात. तुम्ही आता एक नगरसेवक होणार, न होणार ती नंतरची गोष्ट असणार आहे. पण ह्या अडचणी तुम्हाला आता तुम्ही समाजकारण म्हणणार आहात, हं, बरोबर आहे. त्यासाठी मतदारांसाठी कामं पण करणार आहात. तुम्हाला यासाठी विरोधकांचा खूप विरोध होईल. हं. चांगल्या कामांसाठीही होतो, वाईट कामांसाठी होतो असे म्हणता येईल. तर त्या विरोधकांना तुम्ही कशा पद्धतीने उत्तर देणार तुमच्या कामामधून? तसं तर खरं तर मी आजपर्यंत आता 2 वर्ष झाले मी काम करते राजकारणामध्ये. तर मी 2 वर्षात कधीच कोणावर टीका केलेली नाहीये. माझं असं आहे, की मला माझं फोकस माहिती आहे. मला माहिती मला का काम करायचंय, मला लोकांसाठी काम करायचंय. कोण काय बोलतं किंवा कोण काय काम नाही करत, कोणी काय काम केलं, याच्याशी मला काही घेणं-देणं नाहीये. मला माझं एक पॉइंट ऑफ व्ह्यू आहे माझा, की क्लिअर मला आहे, की हां, मला क्लिअर आहे. समाजकारणच आपल्या करायचंय. लोकांच्या अडचणी सोडवायच्या आहे. आपल्याकडनं 100% द्यायचंय, की समोरच्याची अडचण ही सोडवलीच गेली पाहिजे, काहीही असो बरोबर. ती. त्यांना मदत करणं हे गरजेचं आहे. त्यांनी मला एक राजकारणी किंवा समाजकारण करणारी मुलगी न म्हणता मला त्यांनी त्यांची मुलगी समजलं मुलगी पाहिजे, समजून त्यांच्या घेतलं घरातली. पाहिजे. बरोबर. हां, तसंच त्यांची लेक समजून मला त्यांनी त्यांच्या अडचणी सांगितल्या पाहिजे. अशा हिशोबाने मला काम करायचंय. मी कधीच कोणावर बोललेली नाही आणि मला बोलायचं पण नाहीये त्या गोष्टींवर. बरोबर. एक अजून प्रश्न विचारतो त्यातलाच तुम्हाला. एक राजकारणी म्हणून विरोधकांवर टीका करणं कितपत योग्य आहे? योग्य खरं तर ठीक आहे, जे करतात ते करतात योग्य आहे. पण काही गोष्टी बोलल्या पण गेल्या पाहिजे. कारण कारण की कसं राजकारणात असतं आपण ना आता बघतोय, की काम करण्यापेक्षा आहे ना लोकं आपण राजकारणी म्हणूया, की हं, त्या पद्धतीने टीका करतात, हं. की मी हे काम केलंय किंवा त्याने ते चुकीचं काम केलं आहे. तर याबद्दल तुम्ही काय सांगणार? काही गोष्टी बोलल्या गेल्या पाहिजे. जर एखादी गोष्ट चुकीची आहे, तर त्या गोष्टीवर तुम्ही आवाज आवाज दिलाच गेला उठवणं पाहिजे. गरजेचं आहे. आणि टीका करण्यात पण काहीतरी तथ्य पाहिजे. खरंच ती गोष्ट बोलून काहीतरी होणार आहे का? किंवा ती चेंज होणार आहे का? तर अर्थ आहे. किंवा आपण काहीतरी बोलायचं आणि त्याच्यावर काहीतरी समोरचं प्रत्युत्तर करा, मग परत आपण काहीतरी चांगलं बोलायचं. काम असेल तर तरी ते फक्त बोलायचं, तेही चुकीचं आहे. एक फक्त एंटरटेनमेंट ही गोष्ट राहून जाते मग. बरोबर आहे. मग त्याला एक नागरिक मतदारांचा सिरियसली विश्वास त्या पद्धतीने आपण त्या हां. व्यक्तीवरती राहणार नाही असं वाटतं तुम्हाला? हां, त्या व्यक्तीवर पण राहणार आहे ना, मग नागरिक पण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात.
मग ती खरी ओके. जरी असली ना तरी मग ते अजून की याला फक्त जाऊ टीका दे, हा करायची सवय आहे, या यांचं पद्धतीने आपण दररोजच आहे त्यामुळे. बरोबर आहे, त्या पद्धतीने होत आहे. आताचं जे राजकारण आपण बघतोय, तर नवीन पिढीने राजकारणात यावं की नाही यावं? गरजेचं आहे खरंच युवा पिढीने, नवीन पिढीने राजकारणात येणं. कारण की आपण बघतोय सध्याचं राजकारण कसं चालू आहे. आणि खरंच एज्युकेटेड शिकलेल्या लोकांची राजकारणात खरंच खूप प्रचंड गरज आहे. मी आता स्वतः माझा मतदारसंघ फिरली आहे. मागच्या काही दिवसापासून मी फिरते. तर लोकांचं तेच म्हणणं आहे, की आम्हाला शिकलेल्या लोकांना संधी द्यायची, तरुण पिढीला संधी द्यायची, नवीन पिढीला संधी द्यायची. कारण की आत्तापर्यंत आम्ही बघितलेले जे फक्त मतदानासाठीच येतात, फक्त 5 वर्षांनीच त्यांना मतं मतदारसंघ मागण्यासाठी मतदारांपर्यंत पोहोचतात. मतदारसंघ आठवतं त्यांना 5 वर्षांसाठी. इतर वेळेस त्यांना नागरिक किंवा नागरिकांच्या अडचणी आठवत नाही किंवा ते इतर तिकडे भटकून पण बघत नाही, की काय चालू आहे, काय नाही. शिकलेल्या हां, लोकांना त्या गोष्टी माहिती असतात, की काय अडचणी येतात किंवा त्यांना कसं फेस केलं गेलं पाहिजे. शिकलेल्या लोकांना सगळ्या गोष्टी माहिती आहे. त्यांनी अनुभव घेतलेले. त्यामुळे नवीन किंवा शिकलेल्या लोकांची खूप गरज आहे राजकारणासाठी. थोडक्यात राजकारणामध्ये नवीन पिढीने यावं हो. आणि लोकांच्या कल्याणासाठी आपण म्हणता येईल, की त्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी शिकलेली पिढी गरजेची आहे. हो, ते तर आहे आणि चुकीच्या गोष्टी थांबवण्यासाठी पण ही गोष्टी खूप गरजेची तरुण गरजेची आहे. पिढीची. कारण की बरोबर आहे. आपण बघतो आत्ताचे जे जनरेशन आहे ती खूप फास्ट झालेली आहे. बरोबर आहे. आता आपल्याला खूप गोष्टी की ज्या आपल्याला पटकन लागतात. आपण काही क्षणांमध्ये त्या गोष्टी आपल्याला फोनमुळे खूप सवय झाली की पटकन सगळ्या गोष्टींची. त्यामुळे आत्ताची जी पिढी फास्ट झाली ना त्याच्यामुळे एक फायदा आहे की आपल्याला की जे पण काही अडचणी आहे त्यावर ते जी पिढी आहे ती पटकन बोलते किंवा बरोबर तुमच्या रिएक्ट अडचणी करते. आता आपण खूप सारे मध्ये बघितले आंदोलन असो किंवा काही असो त्यामध्ये युवांचा खूप समावेश आहे. नेतृत्व खूप होते युवा नेतृत्व खूप आहे. त्यांना त्यांचे हक्क कळाले आणि ते कळाले फक्त शिक्षणामुळे. शिक्षणामुळे. आपल्याला संविधानामध्ये पण काही आपल्याला चुकीचं काय, बरोबर काय हे त्यांना ठरवता येतंय. संविधानामध्ये पण आपल्याला आपले हक्क दाखवलेले, लिहिलेले. त्यानंतर आपला हा देश लोकशाही देश आहे. तर लोकशाही देशात हे आपल्या नागरिकांप्रमाणे हा देश चालणारा देश चालतो. बाबासाहेबांनी संविधान जे हो. लिहिलंय त्यासाठी सगळ्यांनाच मार्ग खुले केले मार्ग आहेत. खुले केले आणि शिकल्यामुळे तुम्हाला अजून नवीन गोष्टी माहिती झाल्या, नवीन नॉलेज आले तुमच्याजवळ, तर तुम्हाला तुमचे हक्क समजून आले आणि तुम्ही त्यासाठी नक्कीच जर ती गोष्ट चुकीची घडते, तर त्यासाठी नक्कीच आवाज उठवला जातो आणि ती तरुण पिढी सध्याची तरुण पिढी खूप करते. बरोबर म्हणजे आहे. मग तुम्ही एखाद्या विद्यापीठाचा काही अडचणी असो, कॉलेजचा असो, काही असो, तर मुलांना जर दिसलं ना ती गोष्ट चुकीची आहे आजच्या पिढीला, तर ते लगेच आवाज उठवतात. बरोबर आहे. तर त्यासाठी गरजेचं आहे. बरोबर आहे. अजून एक प्रश्न विचारतो त्यातलाच मी तुम्हाला. शिक्षणामुळे ह्या गोष्टी लोकांना कळतायत. पण जो जातीभेद आता आपण जे बघतोय, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? जातीभेद ॲक्चुअली आपण आपण जेव्हा शाळेत जातो किंवा कॉलेजला जातो, तर तिथं आपल्याला कास्टचं काही हे नसतं. आपण बरोबर तिथे आहे. सगळेजण एकत्र असतो. आता मी झाली माझे जे मित्र-मैत्रिणी आहेत, ते सर्व जाती धर्मातले. आम्ही जाती धर्माचे नाही. खरं तर हा जाती धर्म आपल्या मनात नसतो. हा बरोबर दुसरा आहे. आपल्या मनात घालत असतो. सांगतो ना आपण त्या पद्धतीने हां. वागतो. आपण बरोबर आहे. किती आपल्या आपल्या म्हणजे आपल्या मनात काहीच नसतं. आता इथे माझे शेजारी जरी दुसरं कोणी धर्माचं बसला, तरी तो माझ्यासाठी एक व्यक्तीच आहे किंवा एक माणूस म्हणून हां, आपण बघितला जो पाहिजे. माझ्या कुटुंबातला व्यक्ती जेवढा माझ्यासाठी महत्त्वाचा आहे, तेवढाच तो व्यक्ती माझा बरोबर महत्त्वाचा आहे. आहे. कारण की मी एक भारताची नागरिक आहे आणि भारतातील सगळे नागरिक ही माझी जबाबदारी आहे. ते काही बरोबर. असो ती अडचणी. तर जातीय भेद हा कुठे ना कुठे लोकं जे आहे, काही टार्गेटेड लोकं ते टाकण्याचा प्रयत्न करताय. बाकी लोकांमध्ये जातीय भेद नाहीये. पण जातीभेद नाही. काही गोष्टी त्यांना त्यांच्या माइंडमध्ये टाकल्या जाताय, की नाही असं होतं बरं या का. जातीची व्यक्ती हां, अशी करणार ह्या किंवा ते जातीचं तसं होतं होणार आहे. किंवा आम्ही हिंदू लोकांसाठी असं करू, आम्ही ह्या लोकांसाठी असं करू किंवा ह्या लोकांनी असं नाही केलं. तर बरोबर आहे. त्यामुळे लोकांमध्ये एक द्विधा मनस्थिती तयार होते, द्वेष द्वेष तयार होतं, की पसरतो. अरे नाही हा त्या धर्माचा आहे किंवा त्या जातीचा आहे, तर नाही हा बरं हा आपोआप चुकीचा एक विचार मनात तयार करतो. करून दिलं चुकीचा जातं. विचार करतो आपल्याबद्दल. बरोबर पण आहे. ॲक्चुअली रिॲलिटी जी आहे ना, ती काय आहे, की त्या समोरच्याच्या मनात पण काही नाहीये, माझ्या मनात पण काही त्याला ते नाही. बिंबवलं जातं. भरवणारा तिसरं कोणीतरी. बरोबर आहे. त्या गोष्टी त्यामुळे लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणजे जातीभेद ही चुकीची गोष्ट आहे. राजकारणात तरी त्या गोष्टी चुकीच्या आहेत. हो, नक्कीच. बरोबर आहे. बरं प्रभागाच्या भवितव्यासाठी, उज्ज्वल भवितव्यासाठी म्हणूया आपण, की तुमच्या मते नगरसेवक कसा असावा? नगरसेवक ह्या नावामध्येच लिहिलेलं आहे सेवक, नगराचा सेवक. त्या नावामध्येच मेन्शन आहे, की तुमचा जो प्रभाग आहे त्याच्यासाठी तुम्ही सेवा करताय. हे कुठलंही
एक तुम्ही जॉब नाही म्हणू शकत किंवा किंवा एखादं एक ठराविक असं नुसतं पद ठरून म्हणता येणार नाही हा आपल्याला. ठरून गोष्ट नाहीये. नगरसेवक माझं तसं म्हणणं, नगरसेवक ज्या लोकांना व्हायचंय किंवा जे इच्छुक आहे किंवा ज्यांना व्हायचंय किंवा जे झाले त्यांना एकच सांगणे, नगरसेवक म्हणजे की तुम्ही तुमच्या प्रभागातील लोकांसाठी 24 घंटे उपलब्ध असणं. अवेलेबल कोणतीही वेळ, झालं हा पाहिजे. कोणतीही वेळ असो, कारण कशी तो असो. लोकांनी विश्वास त्या नगरसेवकावरती हा दर्शवलेला असतो. प्रभागातील प्रत्येक व्यक्तीच्या सुखादुःखात सहभागी होणं गरजेचं आहे. कारण की तुमचं कुटुंब, तुम्ही जसं आपण आपल्या स्वतःच्या कुटुंबाला जसं जपतो तसंच त्यांनी पूर्ण प्रभाग सांभाळला पाहिजे. कारण सांभाळलं ते पाहिजे. देखील एक कुटुंबच आहे. तो एक प्रभाग बघण्यापेक्षा ते माझं कुटुंब आहे. आता प्रभाग 11 हे माझं कुटुंब आहे. 42,300 ही जी संख्या आहे, लोकसंख्या आहे, ते लोक माझा तेवढा मोठा परिवार आहे. परिवार म्हणता येईल. ती फक्त लोकसंख्या नाही की ते माझ्या प्रभागातील नागरिक असं नाही म्हणू शकत मी. ते माझे कुटुंब आहे आणि त्या 42,300 लोकांमध्ये जी पण काही अडचण येईल ते सोडवणं हे म्हणजे माझी मतदारांची जी अडचण आहे ती स्वतःची अडचण म्हणून सोडवणं ही सेवक माझी असावा. जबाबदारी. आपण जसं नेहमी बघतो आपल्या कुटुंबात कोणाची पण काही अडचण आलं तर पूर्ण कुटुंब त्यांच्यासोबत एकत्र होतं किंवा उपस्थित त्या अडचणीला सामोरं जातं. सामोरं जातं. तर तसंच मी पण सांगेल की 42,300 जे पण लोक आहेत त्या माझ्या प्रभागातील, त्यांच्या सगळ्यांच्या अडचणीला मी उपलब्ध राहील. आणि तसं तुम्ही पण नागरिक निवडताना किंवा नगरसेवक निवडताना जनतेने किंवा नागरिकांनी नक्कीच या गोष्टीकडे चा लक्ष विचार दिलं केला पाहिजे पाहिजे. की आपल्यासाठी कोण उपलब्ध आहे, आपल्यासाठी काम करणारा व्यक्ती कोण आहे, त्या व्यक्तीलाच मतदान करणं गरजेचं आहे. प्रभाग क्रमांक 11 मधील मतदारांनी तुम्हाला नगरसेवक म्हणून का नेमावं असं तुम्हाला वाटतं? खरं तर जसं की आपलं झालं बोलणं, की शिकलेल्या लोकांची राजकारणासाठी खूप मोठी गरज आहे. तरुण पिढीची गरज आहे आणि राजकारणामध्ये देखील तरुण पिढीला खूप मोठ्या प्रमाणात संधी दिली जाते. तर नवीन पिढीने राजकारणात येणं खूप गरजेचं आहे. आणि नागरिकांनी मला नगरसेवक म्हणून यासाठी निवडून द्यायचं आहे, की मला त्यांनी माझ्याकडे नगरसेवक न बघता एक त्यांच्या घरातली मुलगी, त्यांच्या प्रभागातली लेक म्हणून मला निवडून द्यायचंय, की त्यांच्यासाठी 24 तास काम करणारी व्यक्ती किंवा एक शिकलेली व्यक्ती, अनुभवी अनुभवी म्हणजे जास्ती नाही, पण मग अनुभवी व्यक्ती की ज्याला सगळ्या गोष्टींचं माहिती आहे. जी बेरोजगारी असो किंवा महिलांच्या अडचणी असो, बाकी प्रभागातल्या ज्या अडचणी आहेत, त्यासाठी काम करणारी, तुम्हाला 24 तास तुमच्यासाठी कधीही उपलब्ध असणारी अशी व्यक्ती निवडून द्या. आणि मतदान करणं हा तुमचा हक्क आहे. तर तुम्ही कुठल्याही आमिषाला बळी न पडता मतदान करा. तुम्हाला संविधानामध्ये हा हक्क दिलेला आहे. लोकशाही आपल्याकडे आपल्या भारतामध्ये लोकशाही हा म्हणजे आपला भारत हा देश लोकशाही देश आहे आणि तुमचा हक्क आहे मतदान करणं. एक दिवसासाठी तुम्हाला कोणी जर पैसे देतंय, तुम्ही त्या पैशाला किंवा त्या पैशाला बळी पडता त्या व्यक्तीला मतदान करताय, तर ही गोष्ट चुकीची आहे. तुम्ही कुठे ना कुठे तुमचं मतदान विकताय आणि मतदान करणं हे तुमचा हक्क आहे आणि हक्क कोणी विकणं ही गोष्ट चुकीची. त्यामुळे तुम्ही 5 वर्षाचा विचार करा, की 5 वर्षामध्ये आपल्या ग्राउंड लेव्हलला आपल्यामध्ये राहून कोण आपल्याला मदत करेल किंवा आपल्या अडचणींना समोर जाईल, अशा व्यक्तीला निवडून द्या. ज्या व्यक्तीने तुमचे कामं केले पाहिजे आणि तुम्ही मतदान केल्यावर त्या व्यक्तीला जाऊन जाब विचारा, की हे माझं काम झालं नाही. मी तुम्हाला मतदान केलंय. तुम्ही हे माझं काम करणं गरजेचं आहे. 4 वेळेस विचारा, एकदा नाही. आणि अशी व्यक्ती पकडा, की जर तुमचं काम झालं नाही ना, तुम्ही त्याला जबाबदारीने विचारू शकता. हात धरून विचारू शकता, की माझं हे काम का झालं नाही? तर नक्कीच मतदान करायच्या आधी विचार करा. शिकलेल्या लोकांना, तरुण पिढीला नक्कीच संधी द्या. आमच्या जनतेच्या व्यासपीठ मराठी पॉडकास्टवरती आल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. तसेच तुमच्या भावी वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद मला इथे आमंत्रित केल्याबद्दल. आणि यामुळे मी माझ्या नागरिकांशी संवाद साधू शकते किंवा त्यांना मी माझं व्हिजन दाखवू शकते. तर माझ्यासाठी देखील ही खूप मोठी एक गोष्ट आहे. तर खरंच धन्यवाद मला आमंत्रित केल्याबद्दल.